विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी देशातील तरुणांनी सक्रियपणे पुढे यावं असं आवाहन केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री रक्षा खडसे यांनी केले. पुण्यात श्रमिक पत्रकार संघ आयोजित वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. भारतामध्ये जगातील सर्वाधिक तरुणांची संख्या असून केंद्र सरकारच्या योजना युवकांना सक्षम बनवण्यासाठी तयार केल्या जात आहेत. देशात क्रीडा, पर्यटन वाढविण्यासाठी आणि उद्योग क्षेत्राचे योगदान वाढविण्यासाठीही सरकार पावलं उचलत असल्याचे त्याशिवाय त्यांनी आपण नमूद एक केले. ऍथलीट्सला प्रॉपर ट्रीटमेंट नाही करू शकत. न्यूट्रिशनचा रोल खूप महत्वाचा आहे की तुमचं एकदा बॉडी स्कॅन झाल्यानंतर त्याला किती डाएट आणि कोणत्या प्रपोर्शन मध्ये डाएट देणं अपेक्षित आहे, कारण की प्रत्येकाची बॉडी वेगळी वेगळी आहे, प्रत्येकाचा खेळ वेगळा वेगळा आहे. तर प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली डाएट चार्ट तयार होतं. त्याचं इव्हन आपण म्हणतो की एक्सरसाइज सुद्धा त्या पद्धतीने त्याचं पूर्ण शेड्यूल केलं जातं. असं नाहीये की बाबा सगळ्याच खेळाडूंना एकच टाईपचं एक्सरसाइज आपण देऊ शकतो, तसं नाहीये. त्याचं पण पूर्ण योग्य पद्धतीने ते मॉनिटर होतं. म्हणून स्पोर्ट्स सायन्सचा रोल खूप महत्वाचा आहे. आणि जर हे आधीपासून एखाद्या खेळाडूला 6-7 वर्षाचं जेव्हा तो प्रॅक्टिसला सुरू करतो, जर तेव्हापासून सपोर्ट मिळायला सुरुवात होऊन गेली, तर मला असं वाटतं की तो तेव्हा 15-16 अंडर 14 मध्ये खेळायला सुरू होतो, तोपर्यंत त्याला एक चांगला सपोर्ट मिळू शकतो आणि त्याच्या परफॉर्मन्स मध्ये खूप चांगली इम्प्रुव्हमेंट बघायला आपल्याला मिळू शकते, जी आज मिळत नाहीये. आज ह्या सगळ्या गोष्टी त्याला कधी मिळतात की जेव्हा तो अंडर 18-19 खेळून होतं त्याचं आणि एक तो नॅशनल इन्स्टिट्यूट मध्ये एंटर होतो, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला सपोर्ट मिळतो. पण हेच त्याला आधीपासून मिळणं सुरू होऊन गेलं तर खूप मोठा फरक यामध्ये आपल्याला दिसू शकतो. तर ह्या अनुषंगाने सुद्धा जी आता खेलो भारत नीती बनलेली आहे, की आपण प्रत्येक राज्य सरकारला सुद्धा निवेदन करतो की राज्य सरकारने सुद्धा आपल्या वतीने एका जिल्ह्यामध्ये एक स्पोर्ट्स स्कूल सुरू करण्यात यावी. तिथे स्पोर्ट्स सायन्सचा सपोर्ट सुद्धा तिथे देण्यात यावा, जेणेकरून लहानपणापासून मुलांना एक चांगलं ट्रेनिंग भेटेल, एक चांगलं एन्व्हायरमेंट त्यांना भेटेल, एक कॉम्पिटिशनचं एन्व्हायरमेंट त्यांना भेटेल. तर हे सुद्धा आपण प्रयत्न करतो आहे की ते सुरू झालं पाहिजे. त्यानंतर स्टेटमध्ये एखादं स्टेटचं स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी पाहिजे की ज्यामध्ये कोचेसचं अपग्रेडेशन तिथे होईल, कोचेसचं इन्कम ज्यामध्ये जास्त वाढेल आणि की ज्या म्हणजे जे इंटरनॅशनल स्टँडर्डचे जे आज कोचेस आहेत किंवा ज्या पद्धतीने त्यांना ट्रेन केलं जातं, तर त्या पद्धतीचं एज्युकेशन आपल्या कोचेसला सुद्धा भेटू शकतो. तर राज्य सरकार सोबत हँड होल्डिंग करून आपण हे इन्फ्रास्ट्रक्चर कसं उभं करता येईल यासाठी प्रयत्न करतोय. लीग्स कशा जास्तीत जास्त वाढवता येतील, प्रत्येक गेम्स मध्ये लीग्स हा खूप महत्वाचा रोल प्ले करणार आहे. कॉम्पिटिशन त्या माध्यमातून होतील. जे ऍथलीट्स आहेत त्यांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळेल की एक करिअर वाईज सुद्धा ते लीगच्या माध्यमातून स्वतःचं प्रमोशन करू शकतात, प्रॅक्टिस त्यांची तिथे होऊ शकते आणि त्याचबरोबर लोकांमध्ये पण एक अवेअरनेस ह्या माध्यमातून लीगच्या माध्यमातून होऊ शकतो. आता क्रिकेटचं आपण बघितलं, जेव्हा IPL ची सुरुवात झाली तेव्हा एवढं बघणारा क्राऊड नव्हतं, पण आजच त्या बघितलं आपण की केवढ्या मोठ्या स्केलवर ते पोहोचलेलं आहे. तर त्याच पद्धतीने बाकीच्या गेम्स मध्ये पण आपण ते कसं करू शकतो. म्हणून प्रायव्हेट लीग्स जेवढ्या जास्तीत जास्त सुरू करता येतील तेवढं सुरू करायचा प्रयत्न सरकारच्या वतीने होतोय आणि तसंही प्रमोट केलं जात आहे, जेणेकरून ग्रामीण भागातल्या मुलांना पण एक चांगलं प्लॅटफॉर्म मिळू शकतो या माध्यमातून. आणि ह्याच लीगच्या माध्यमातून टॅलेंट आयडेंटिफिकेशन पण आपण करू शकतो की जेणेकरून हे जे साहलीमध्ये मुलं इनटेक केले जातात तर या लीगच्या माध्यमातून पण ते करता येऊ शकतो. तर हा सुद्धा बदल या नीतीच्या माध्यमातून आपण करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर आता जसं स्टार्टअप इंडियासाठी आज गव्हर्नमेंट सपोर्ट करते त्यांना त्या प्रोजेक्टसाठी, तर तसंच आता स्पोर्ट्स गुड मॅन्युफॅक्चरिंग मध्ये सुद्धा आता सरकार सपोर्ट करणार आहे. त्यामध्ये पण काही त्यांना सबसिडीच्या रूपाने किंवा काही अन्य रूपाने कसं स्पोर्ट्स मॅन्युफॅक्चर सेक्टरला आपण पुढे घेऊन जाऊ शकतो यासाठी सुद्धा प्रयत्न करते. आम्ही आता प्रयत्न करतो की ज्या आपल्या IITs आहेत तिथे मुलं प्रोजेक्ट घेतात स्पोर्ट्स इक्विपमेंटवर किंवा स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चरवर, स्पोर्ट्स सायन्सवर जे रिसर्च सुरू आहे त्यामध्ये पण सरकार प्रयत्न करते की त्या सेक्टरला आपण कसं मदत करू शकतो की जेणेकरून चांगले प्रोजेक्ट यामधून बाहेर येतील
आणि इंडस्ट्रीज वाले जे आहेत ते प्रोजेक्ट लावू शकतील इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगचे, ज्यामध्ये एक चांगला फायदा ऍथलीट्सला होऊ शकतो. कारण की स्पोर्ट्स इक्विपमेंट आपण बघतो त्या रेट वाईज ते महाग असतातच आणि बऱ्याच वेळा आपल्याला ते इम्पोर्ट पण करावे लागतात. म्हणून त्या क्वालिटीचे इक्विपमेंट आपल्या देशातही कसे तयार होतील, आपल्या देशातल्या ऍथलीट्सला तर आपण देऊ, पण त्याचबरोबर आपण एक्सपोर्ट पण आपण कसं करू शकू या दृष्टिकोनातून पण विचार करतोय. त्याच्यातनं 3 फायदे होतील. एक तर मॅन्युफॅक्चर सेक्टर आपलं वाढेल, त्याच्यातनं जॉब क्रिएटिव्ह म्हणजे जॉब क्रिएशन सुद्धा होतं आणि कमी दरामध्ये इझिली आपल्या इथल्या ऍथलीट्सला सुद्धा ते इक्विपमेंट आपल्याला मिळू शकतं. तर इकॉनॉमिक ग्रोथ मध्ये पण याचा खूप मोठा वाटा स्पोर्ट्स सेक्टरचा राहणार आहे. म्हणून येणाऱ्या पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये स्पोर्ट्स सेक्टरला करिअर वाईज जरी आजच्या युवकांनी बघितलं तर खूप मोठा स्कोप आता आपल्याला दिसतोय. जसं प्रत्येकाचा फेज असतो की इंजिनिअरिंगचा एक फेज होता, डॉक्टर आता येणाऱ्या पुढच्या 10 वर्षामध्ये करिअर वाईज स्पोर्ट्स मध्ये खूप चांगलं स्कोप सरकारच्या माध्यमातून किंवा प्रायव्हेट सेक्टरच्या माध्यमातून आहे. आजही जर आपण गेले तर ओडिसामध्ये जर तुम्ही बघितलं असेल की तिथे राज्य सरकारच्या माध्यमातून खूप चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर हॉकी त्यांनी गेम अडॉप्ट केलेला आहे. ते सुद्धा आपण प्रत्येक राज्याला सांगतो की तुम्ही एक गेम अडॉप्ट करा. प्रायव्हेट जे कंपनीज आहेत त्यांना आपण सांगतो की तुम्ही एक गेम अडॉप्ट करा आणि ते सेंटर चालवायला घ्या. तशा पद्धतीचं मॉडेल आता आपल्या देशामध्ये ओडिसामध्ये सुरू आहे. खूप चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स तिथल्या ऍथलीटच्या माध्यमातून आपल्याला दिसतो, इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून दिसतं. तर अशा पद्धतीने स्पोर्ट्स मध्ये आता काम सुरू आहे आणि अपेक्षा हीच आहे की जास्तीत जास्त स्पोर्ट्स कल्चर आपलं इथं वाढलं पाहिजे. आता उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं तर पुण्यातून निघेल की जे आता पुणे ग्रँड टूर झालं, तुम्ही पण बघितलं असेल की पुणे सायकलिंग साठी तर आधीपासून ओळखलं जायचं, पण ह्या ग्रँड टूर मुळे एक नवी ओळख ग्लोबली आपली झाली. नक्कीच त्या माध्यमातून चर्चा पुण्यामध्ये आहे की रोड चांगले होऊन गेले, कमी दिवसामध्ये सगळं व्यवस्थित सिस्टमॅटिक गोष्टी होऊन गेल्या. तर हे उदाहरण आहे की जर आपण एखादा इव्हेंट स्पोर्ट्सचा जर आपण करायचा म्हटलं तर तो फक्त त्या खेळापुरता मर्यादित नाही राहत, तर त्याचा परिणाम सगळ्याच गोष्टींवर होतो. तिथल्या टुरिझमवर सुद्धा होतो, तिथल्या बिझनेसवर सुद्धा होतो, तिथल्या स्थानिक लोकांच्या विकासावर सुद्धा होतो. तर या दृष्टिकोनातून आता पूर्णपणे सरकार पण प्रयत्न करते की स्पोर्ट्स टुरिझम पण आपलं कसं देशातलं वाढू शकतो, जेणेकरून बाहेर देशातला क्राऊड आपल्याकडे येईल. त्या माध्यमातून सुद्धा एक इकोसिस्टम आपली चांगली बिल्ड होऊ शकते. आणि त्याचं उदाहरण तुम्ही जाता बघितलं असेल की साहजिक छोट्या मोठ्या व्यवसायांना इनडायरेक्टली त्याचा फायदा होतोच. तर अशा पद्धतीने स्पोर्ट्स डिपार्टमेंट काम करतं. सांगण्यात आलं या गोष्टीवर मी पण ऑब्जेक्शन केलं की तुम्ही एखाद्या प्रोफेसरला एखाद्या खालच्या शिक्षकासोबत कम्पेअर नाही करू शकत, कारण की त्याचं एज्युकेशन वेगळं, त्याचं ट्रेनिंग वेगळं आहे आणि मग त्याचं महत्वच काय. जर बीपीएडला तुम्हाला घ्यायचं असेल तर मग तो एवढा पटियाला शिकतो, म्हणून उपयोग काय आहे. त्याला ऑब्जेक्शन मी घेतलेलं होतं, पण ते ऑलरेडी ती प्रोसेस झाली आणि सगळ्या गोष्टी काही माझ्या हातातल्या पण नव्हत्या. पण मी या बाबतीत मी पण ऑब्जेक्शन त्या काळात तेच मी सांगते की ऑब्जेक्शन मी घेतलं होतं, पण त्यांचा विचार करायचा इथल्या अधिकाऱ्यांचा वेगळा आहे. किंवा तुम्ही एका बाजूला म्हणता स्पोर्ट्सला वाढवा, मग इथे शिक्षक कमी आहे तर मग आता यांना प्राधान्य दिलं तर काय होईल. तर तो त्यांचा अँगल आहे, पण या मताशी तुम्ही पण सहमत आहे की हे करणं तसं नाही. मी तेच बोलली की बघा की राज्य सरकारच्या वतीने पण जोही काही ऍथलीटचा डेटा आहे तो डिजिटली करणं अत्यंत गरजेचं आहे. तो पोर्टलवर आणणं गरजेचं आहे. त्याचा ऍक्सेस भले सरकारकडे राहील, पण तो ऑनलाईन करणं महत्वाचं आहे. तोपर्यंत या गोष्टी होणार नाही, तोपर्यंत हे सर्टिफिकेटचं पण प्रमाण वाढणार नाही. कारण की एक ऑथेंटिकेशन आपण जे म्हणतो, जेव्हा हे सगळे डॉक्युमेंट डिजिटली होतील तेव्हा याच्यावर काही ना काही हे निघू शकतो. आणि जेव्हा असे काही केसेस पुढे येतात तर त्याच्यावर तर सरकारने त्वरित कारवाई करून केलं होतं. मुलांना श्रमदानासाठी तो विषय काय झालं माझ्यापर्यंत
एक विनंती, पुण्याच्या भोरपड येथील ASI मध्ये आता 60 पंधरावीची सिलेक्शन तयार झाली. तर पंधरावीची 16 वर्षाची आणि त्यांना भेटल्यानंतर अशी अपॉइंट लेडी कोच या करून नाही म्हणजे ते एवढं सोपं नाही. तर तुम्ही प्रस्ताव तर द्या आणि त्या ह्याच्यामध्ये ट्रेडर सेक्टर जे आहे ते जर थोडस त्याच्यात वेगळं करून त्याच्यात फक्त महिलाच कोचिंग जर देत नाही तर आपल्या पुढच्या दृष्टिकोन आता त्या मुली सगळ्या 16, 17, 18 वर्ष 2036च्या नियोजनाप्रमाणे जर अजून हे प्रत्येक राज्यात जर केलं ते खूप छान होईल. ते लेडीज कोच जर नेमले तर इथे बोलतात काय महिन्याच्या काय अडचणी येतात काय नसतात ते फक्त महिलाच नाही ते तर आहेच. खेळाडूंना घडवत असताना पत्रकार आहे एकंदरीत नियोजनाप्रमाणे अहमदाबाद राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये आपण 100चा आकडा पार करू शकतो. तेव्हा ते आता नाही सांगू शकत. शेवटी आपल्याला तयारी तर आपल्याला करावीच लागणार आहे. शेवटी प्रयत्न आणि परमेश्वर असेल म्हणजे आपण तयारी नॅशनल आणि इंटरनॅशनल त्यांना तिथून सोडावं लागलं आणि दुसरं क्षेत्र झालं. ते पण असं तर माहिती माझ्यापर्यंत तर मी आता जस्ट रिसेंटली जाऊन आले जेव्हा की माझ्या माहितीच्या हिशोबाने तिथलं जिम्नॅस्टिकचं खूप चांगलं चालू आहे. जर असं काय असेल तर मला देऊ बघते काय काय. कारण की असं तो होणार नाही कारण की जेव्हा कोणी ऍटलिस्ट तिथं खेळतो तर इक्विपमेंटची कुठे कमतरता पडणार नाही याची काळजी घेणं हे तर म्हणजे तिथल्या स्टाफची जबाबदारी असते आणि जर असं काही आहे तर माझ्याकडे द्यावी. होम पीक लागतं. होम पीक तिथे ओव्हर एक्सरसाइज वगैरेसाठी करण्यासाठी होमचे तुकडे करून खड्डा केलेला त्याच्यात त्या खेळाडूला तिथं प्रॅक्टिस करायची असते. ते तुम्ही मला द्या मी इंडिव्हिज्युअली ते केस बघते. दुसरा विषय जर तुम्ही टॉपचा सांगितला की काही स्पेसिफिक गेम त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे मिळतात. पण आता याच्यामध्ये पण आपण बदल करतोय कारण की ते एक आधी टार्गेट होतं कारण की ऑलिम्पिक मध्ये जेवढेही गेम्स आहेत तेवढे गेम्स आपल्या देशाकडनं खेळले जात नाही कारण तेवढे पार्टिसिपेट पण आपले नसतात. तेवढं एक आधीच असं होतं की काही ठराविक गेमलाच आपण टार्गेट घेऊन तशाच पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तशाच पद्धतीचं आपण ट्रेनिंग दिलं पाहिजे की जेणेकरून एक मेडल आपण त्या याच्यामध्ये आणू शकतो. पण आता प्रधानमंत्रींनी ते पण सूचना दिल्या आहेत की जेव्हा की आपण 36ची गोष्ट करतो आहे तर आपल्याला सगळ्याच गेम्स मध्ये पुढे जाणं महत्वाचं आहे. सगळ्याच गेम्स साठी इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे. तसे कोचेस घडवणं गरजेचं आहे तसे ऍथलीट सुद्धा घडवणं गरजेचं आहे. तर त्याच्यावर ऑलरेडी आता आपण काम सुरू केलेलं आहे सरकारच्या वतीने की सगळ्याच गेम्सला आपण कसं प्राधान्य देऊ शकतो कारण की 2036 यूज तर कमीत कमी आपल्याकडे 4 ते 5 हजार ऍथलीट्स तरी तयार पाहिजे की जे ऑलिम्पिक कॉम्पिटिशनला पूर्ण कंडक्ट करू शकतो. आणि आज जर तुम्ही बघितलं 200-250 पर्यंत आपण पाठवतो जेव्हा की आपण सगळे गेम्स खेळतच नाही म्हणजे आपण पार्टिसिपेटच करू शकत नाही म्हणून मे बी आपले मेडल येण्याची क्षमता कमी होऊन जाते. पण जेव्हा ह्या लेवल पर्यंत आपण ऍथलीट्स तयार करू तेव्हा ते मेडल वाढतात आणि त्याचबरोबर आता महिलांचंही पार्टिसिपेशन आपण आता जास्त वाढवण्याचा प्रयत्न करतोय कारण की ऍज कम्पेअर टू जर पूर्ण जगभरातलं जर आपण रेशो बघितला म्हणजे बाहेर पण असं बऱ्याच म्हणजे ते ग्राफिक आम्हाला समजवलं गेलं जे दाखवलं गेलं त्या समजलं की महिलांचं पार्टिसिपेशन सगळीकडेच कमी आहे. तर आपल्या देशामध्ये ती संधी आहे की जर आपण इथे महिलांचं पार्टिसिपेशन जास्त वाढवलं तर कदाचित आपल्याला महिलांच्या माध्यमातून मेडल आणण्याचे चान्सेस जास्त वाढू शकतात. म्हणून आपण जे अस्मिता लीग सुरू केली की जेणेकरून महिलांचं पार्टिसिपेशन वाढेल. जे आपण आता कमिटीज तयार करणार आहे जे आपण कमिटी तयार करणार आहे त्यामध्ये पण महिलांचा सहभाग त्या कमिटीमध्ये जास्तीत जास्त मेंबर म्हणून कसा राहील ते सुद्धा आपण करतोय कारण की एक कमिटी तुमची नॅशनल कमिटी झाली राज्याची कमिटी झाली जिल्ह्याची कमिटी झाली तर जवळपास 2 लाखाच्या लगभग महिला यामध्ये डायरेक्टली येणार आहे.
तिसरी गोष्ट की कोचेस मध्ये सुद्धा महिलांचं प्रमाण आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून की जेव्हा पार्टिसिपेशन एक ऍथलीट म्हणून खेळाडू म्हणून महिलांचं वाढेल तर एक सेफर साईड म्हणून किंवा एक सेफ्टी म्हणून महिला कोचेस पण जास्त यामध्ये आल्या पाहिजे या अनुषंगाने. पारसमुथा यांचा रिपोर्ट.